नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। धनंजय मुंडे यांनी त्यावेळी भाजप का सोडली, राज ठाकरे शिवसेनेतून का बाहेर पडले आणि अजित पवारांनी आपल्या काकांसोबत का फारकत घेतली, या तीनही प्रश्नांची उत्तरे सारखीच आहेत। वारसदाराच्या लढाईत योग्य न्याय मिळाला नाही म्हणूनच तिन्ही लोकांनी अशा प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली। या तिघांच्याही बंडखोरीमुळे म्हणा किंवा वेगळ्या भूमिकेमुळे त्यांच्या मूळ पक्षाला काही प्रमाणात हादरा नक्कीच बसला। त्या बाबतीत तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा MK स्टॅलिन नशीबवान म्हणायला हवेत। राज्यातील जनतेची सेवा करण्याचा आपला वसा आणि वारसा पुढील पिढीकडे देण्याच्या बाबतीत त्यांच्याकडे एकच पर्याय होता आणि विशेष म्हणजे या पर्यायाला त्यांच्या अन्य ज्येष्ठ सहकाऱ्यांचीही सहर्ष संमती होती। MK स्टॅलिन यांनी शनिवारी मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा केली होती। त्यांच्या शिफारसीवरून राज्यपाल N रवी यांनी अधिसूचना जारी केली होती। राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार रविवारी नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले। उदयनिधी यांना 2019 मध्ये युवा सचिव बनवण्यात आले होते। त्याचवेळी त्यांचा पुढील प्रवास कसा असेल याचे स्पष्ट संकेत मिळाले होते। पक्षाचे युवा सचिव झाल्यानंतर स्टॅलिन यांनी सुरू केलेल्या पंचायत बैठका त्यांनी जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे राबवल्या। युवा सचिव म्हणून उदयनिधी स्टॅलिन यांनी विविध आंदोलनांचे नेतृत्व केले। पुढे अपेक्षेप्रमाणे त्यांना 2021च्या विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली। या निवडणुकीत त्यांनी तिरुवल्लीकनी चेप्पक्कम मतदारसंघातून प्रचंड मोठा विजय मिळवलाय। या निवडणुकीनंतर द्रमुक पक्ष सत्तेत आला आणि पुढच्या अपेक्षेप्रमाणे वर्षभरानंतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले। त्यानंतर पुढच्या ठरलेल्या नेपथ्यानुसार पक्षाच्या नेत्यांनी तसेच मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली। पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांची ही मागणी MK स्टॅलिन नाकारू शकले नाही आणि अशा प्रकारे एका राजपुत्राची ताजपोशी पार पडली। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।